चला चमचमीत छान भरलेली वांगी तयार करूया। त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतले, 10 ते 12 सुका खोबऱ्याचे काप, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या, मुठभर कोथिंबीर घेतली आणि पाणी न टाकता याचं छान वाटण तयार करून घेतलं। तयार केलेलं वाटण प्लेटमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा धना पावडर, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हाताने छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वांग्यांना छान काप देऊन घेतलेले आहे। त्यामध्ये तयार केलेले वाटण आपल्याला भरून घ्यायचं आहे। आता आपण पूर्ण वांगी बघा अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत। आता आपल्याला भाजीसाठी कढईमध्ये तेल सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तयार केलेली एक एक करत वांगी आपल्याला यामध्ये टाकायची आहेत आणि आलटून पालटून छान यावर डाग पडेपर्यंत वांगी भाजून घ्यायची आहेत। उरलेलं वाटण यामध्ये टाकायचं, वरून गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून छान खमंग भाजी शिजवून घ्यायची आहे। चमचमीत असं वांगं आपलं तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।